तर सर्वांना चला तर आज आपण एक मस्त अशी भाजीची रेसिपी पाहूयात. ती म्हणजे कधी भाजीला नसेल तर आपण घरात ज्या उन्हाळ्यात कुरडया बनवतो गव्हाच्या, त्याची आज आपण भाजी करणार आहोत. ही भाजी चवीला अतिशय छान लागते आणि मुलांच्या डब्यासाठी पण ही भाजीचा पर्याय खूप छान आहे. त्यासाठी आपण कुरडया घेतलेल्या आहेत वाळलेल्या. त्यानंतर त्या कुरडया पाण्यात आपण भिजत ठेवणार आहोत 15 ते 20 मिनटं. अशा प्रकारे त्या भिजत ठेवायच्या आहेत. आपण पाहत आहात अशा प्रकारे कृती करायची आहे. यासाठी साहित्य खाली दिल्याप्रमाणे ही भाजी एकदम झटपट होणारी आहे. कुठलाही जास्तीचं त्याला काही तयारी लागत नाही. त्याच्यामुळे आपण ही भाजी झटपट डब्यासाठीही लहान मुलांना करून देऊ शकतो. यासाठी मी येथे चिरलेला कांदा घेतला आहे या भाजीसाठी. त्यानंतर आपण पाहू शकता 15 ते 20 मिनिटांनी अशा प्रकारे त्या सुटसुटीत करून घ्यायच्या आहेत पाण्यामध्ये. त्या भिजलेल्या आहेत. त्यानंतर त्या या अशी पुरणाची चाळणी आहे त्याच्यामध्ये निथळत ठेवायच्या आहेत, म्हणजे जास्तीचं पाणी भाजीमध्ये राहणार नाही आणि त्या सुटसुटीत कोरड्या होतील. अशा प्रकारे त्या भिजल्यानंतर निथळत ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर फोडणीसाठी सर्वप्रथम आपण तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये राई टाकायची आहे. त्याच्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे. त्याच्यानंतर येथे आपण लसूण बारीक चिरून घेतलेला आहे. हा लसूण दाताखाली आला की खूप छान लागतो. एक हिरवी मिरची स्लिट करून घेतलेली आहे. कढीपत्ता टाकायचा आहे फोडणीला आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जो कच्चा कांदा चिरलेला आहे, लक्षात ठेवा जेवढ्या कुरड्या घेऊ तेवढाच कांदा घ्यायचा आहे, म्हणजे ही भाजी छान होते. कांदा कमी पडला की भाजी छान लागत नाही एवढी. त्याच्यानंतर कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्या घरात असलेलं लाल तिखटच फक्त टाकायचं आहे. बाकीचे मसाले टाकू शकता, पण मी फक्त येथे लाल तिखट टाकलेलं आहे. थोडीशी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर छान असा हा मसाला परत परतायचा आहे आणि छान एकजीव करायचा आहे. थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण की कुरडईमध्ये पण मीठ आहे हे लक्षात ठेवायचं आहे. त्या प्रमाणातच भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे. त्यानंतर हे एकजीव झाल्यानंतर कांद्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा तो मसाला छान शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे भाजी छान अशी ओलसर होते आणि चवीला पण छान लागते. कोरडी लागत नाही, घास लागत नाही. अशा प्रकारे पाणी सगळं त्याचं आटल्यानंतर आपण हे जे कुरडई आहे निथळलेली ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि छान असं ते परतून घ्यायचं आहे. खाली दिल्याप्रमाणे आपण पाहू शकता की कशी मी ती भाजी छान परतून घेते आहे. त्यानंतर या भाजीमध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. जास्त पण हलवायची नाही आहे, नाहीतर मग त्या कुरड्या जास्त तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे कोथिंबीर टाकून घेतली आहे आणि मी येथे थोडाच दाण्याचा कूट टाकत आहे. दाण्याचा कूट ऑप्शनल आहे, आपल्याला आवडत असेल तर टाका, पण आम्हाला आवडतो म्हणून मी टाकते. पण चव अतिशय छान लागते दाण्याच्या कुटाने. दाण्याचा कूट टाकून पुन्हा छान अशी हलवून घ्यायची आहे आणि एकदम लगेच ही भाजी वाफेवर शिजते. जास्त शिजवायची त्या भाजीला गरज नसते. लगेच एक 2-3 मिनटाची वाफ काढायची आणि भाजी तयार. परतताच ही भाजी तयार होते. अशा प्रकारे आपण पाहू शकता की भाजीला कलर पण किती छान आला आहे आणि किती छान दिसते आहे. अशा प्रकारे ही भाजी आपण नक्की करून पहा. ही भाजी आपण पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबरही सर्व करू शकता. अशा प्रकारे ही भाजी तयार. माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब आणि नक्की करून बघा. थँक्यू.